उस्मानाबाद जिल्ह्यात सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा। ज्या गावात सगळ्यात जास्त दुष्काळ आहे त्याच घोगरेवाडी गावाला मिळणार नाही मदत। केंद्रीय पथकाने घोगरेवाडीत अंधारात केली होती पाहणी। रामदास कदमांच्या वक्तव्याची जनताही काही फारशी नोंद घेत नाही आणि आम्ही तर अजिबात घेत नाही। रामदास कदम यांचं मुख्यमंत्र्यांवरचं वक्तव्य मनोरंजक। कदमांना कुणीही गांभीर्याने घेत नाही। एकनाथ खडसेंचा पलटवार। मुलीची छेड काढण्याचा विरोध केला म्हणून मुलीच्या आईवडील आणि काकाला बेदम मारहाण। मुंबईच्या कुर्ल्यामधला धक्कादायक प्रकार। मुलीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकण्याचीही दिली धमकी। 2 जणांना अटक। 3 वर्षांखालच्या मुलांना मिळालेले नर्सरीचे प्रवेश होणार रद्द। 3 वर्षांखालच्या मुलांना प्रवेश देणाऱ्या शाळांवरही होणार कारवाई। काही माजी पंतप्रधानांनी देशाला संरक्षण सज्ज करण्यात तडजोड केली। संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा गंभीर आरोप। काँग्रेसने घेतला आक्षेप। नाव उघड करण्याची केली मागणी। पद्म पुरस्कारांची आज घोषणा होण्याची शक्यता। लालकृष्ण अडवाणी, अमिताभ बच्चन, बाबा रामदेव, श्री श्री रविशंकर आणि कुस्तीपटू सुशील कुमार यांचा सन्मान होण्याची शक्यता। 148 जणांची यादी तयार। सूत्रांची माहिती। जालना जिल्ह्यातल्या पिंपळगाव रेणुकाई गावात तब्बल 14 स्मशानभूमी। गावातल्या राजकीय नेत्यांमध्ये स्मशानभूमी बांधण्याची चढाओढ। सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन। अब्दुल्लांचे भाऊ सलमान सौदीचे नवे राजे। बाळासाहेब ठाकरेंचा आज जन्मदिन। मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम। बाळासाहेबांचा आवाज असलेला बाळकडूही आज झाला रिलीज। माघी गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात। गणेश मंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांची रीघ।